नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे मार्गाचं काम आणखी लांबणीवर पडणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT हा प्रकल्प येत असल्यानं हा मार्गच रद्द करण्यात आला असून त्याऐवजी आता पुणे, अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिक असा नवीन पर्याय निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी जाहीर केलं। रेल्वेसाठी GMRTचं स्थलांतर हे केलं जाणार नाही असंही ते म्हणाले। अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पाषाण येथील CDAC संस्थेला भेट दिली, तसेच मध्य रेल्वे विभागातील कामकाजाचा आणि प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील खोडद इथं GMRT हे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वे मार्गामुळे या केंद्राच्या कामकाजावरती परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती। तसेच स्थानिक नागरिकांनीही भूसंपादनास विरोध दर्शवल्यानं हा रेल्वे मार्ग प्रकल्प गेल्या 1.5 वर्षांपासून रखडलेला होता, असं वैष्णव यांनी सांगितलं। ते म्हणाले की GMRT प्रकल्प केवळ भारतासाठीच नाही तर 23 देशांसाठी महत्त्वाचं वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे। या केंद्राचे स्थलांतरण करणं म्हणजेच भारतातील सर्वात शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करणं होईल। प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन संशोधनाला अडचण येईल। सध्या पुणे, दौंड, अहिल्यानगर आणि मनमाड हा रेल्वे मार्ग आहे, त्यामुळे GMRT प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे। हा रेल्वे मार्ग पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा असणार आहे। रेल्वे मंत्रालयाचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे। सुमारे 1,70,000 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। त्यातही मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं सुरू असून त्यातील काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत। पुणे ते लोणावळा तिसरी मार्गिका लवकरच पूर्ण होईल असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। पुणे रेल्वे स्थानकावरती प्रवासी आणि मालवाहतूक तसेच रेल्वे गाड्यांची दुरुस्ती अशा कारणांनी नियोजनावरती ताण पडत आहे। परिणामी गाड्यांना विलंब, प्रवाशांना सुविधा न मिळणं अशा तक्रारी आहेत। याची दखल घेऊन पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उरुळी कांचन येथे नवीन टर्मिनल उभारण्यात येत आहे। या नव्या टर्मिनलमध्ये प्रवासी रेल्वे गाड्यांच्या दुरुस्तीचं कामही करण्यात येईल। त्यामुळे प्रवासी गाड्या सुटण्याच्या नियोजित वेळेपूर्वी पुणे रेल्वे स्थानकामध्ये येऊन रवाना होतील। त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण हा कमी होईल असं अश्विनी वैष्णव यांनी नमूद केलंय। पुणे आणि मुंबई ही 2 शहरं आणखी जवळ आणण्याच्या दृष्टीनं रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे। पुणे मुंबई रेल्वे मार्गामध्ये घाट असल्यानं अंतर आणि प्रवासाचा वेळ वाढतो। हा वेळ कमी करण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचा विचार आहे। त्या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे। हा प्रकल्प यशस्वी झाल्यास 2 शहरांमध्ये वंदे भारत रेल्वे आगामी काळामध्ये धावतील। येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला आणखी वंदे भारत रेल्वे गाड्या देण्यात येतील, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा आता स्थगित झालेला आहे आणि नवीन पद्धतीनं आता पुणे आणि नाशिक रेल्वे मार्ग हा तयार होईल। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।